दुसरं असं की जास्त खाणं सुद्धा चांगलंच आहे, पण किती वेळा खायचं दिवसातनं? तर आता योगा सांगितलं 2 वेळा, तुम्ही बोलायचं तुम्ही 3 वेळा खाल्लं चालतं, शेतकरी 3 वेळा खाल्लं जातं. या वड्याच्या वरच्या यात राहत नाही, तर ते जळून राखेत रूपात होत आलेलं असते आणि हाताखाली आपल्याला चुकून लागते. आणि वडा पचवायसाठी जेवढी वड्याने शरीरात हे मिळते, शक्ती मिळायला पाहिजे, आपल्या खाण्याची शक्ती मिळते, तर ते शक्ती मिळवायसाठी जो खर्च पडतोय तेवढं त्या वड्याने करून जात नाही. आणि शक्यतो तळलेलं खाऊ नका अशा विचारात आम्ही गेल्यानंतर पुढं आमच्या बसल्यानंतर आम्हाला पुरी भाजी आवडली. पुरी म्हणजे सगळ्यात कठीण पदार्थ त्याला खेळलेला आहे. पुरी म्हणजे सगळ्यात हलके त्याच्यामध्ये तो म्हणला अहो तेलावर पाणी तळण पाहिजे, सॉरी पाण्यावर तेल तळण पाहिजे आणि त्या तेलावर पुरी तळायची म्हणजे सगळ्यात हलके. अशा पद्धतीने सुरेशकर आपल्या हात लावतोय आणि तुंबडून खातोय आणि मग हे जे आपलं धान्य आहे हे फार खालच्या काळाला गेलेलं धान्य आहे. जे सेंद्रिय शेती सरांनी उल्लेख केला तर पूर्वी 50 वर्षापूर्वी सेंद्रिय होती, शेतीला रासायनिक खतं होती. आता रासायनिक खतामुळे औषध फवारणीमुळे आता जे आम्ही खातोय ते विषच खातोय. बरोबर मानवाचा योगाचा ठरवला पुढे काढायचं, मान मागे टाकायचं, 4 नंबरच्या बाजूला काय करायचं, गुडघे टेकायचे, छाती टेकायची आणि कपाळ टेकायचं. 5 वेळा छान काय करायचं, श्वास घेत असं गुडघ्यापासून मागे आजच्या वर्ष आवडतो. 2 नंबर निर्माण केलं, त्याला आपण शरण जायचं आहे.